मग आम्ही एवढं पोलीसवाल्याकडे मार खाऊन खाऊन आम्हाला आतगाड्या का टाकून वगैरे रोडवर घेऊन जातोय. एक आईचे मन कसं असणार? 100%. 100%. खूप खूप वाईट वाटलं त्यांना. बाबा माझा मुलगा, आम्ही भीक तरी मागत होतो, ठीक आहे, मारत मारत माझा मुलगा लोकांकडे मार खातोय. काय असा परिस्थिती? तू पण किती देवांना पुकारलं असतं. ती सामाजिक अपमान. सामाजिक आपण लोकांना आम्हाला एक दिवस असं म्हटलं की बाबा सोडून टाका रे, आपल्याला नको वगैरे वगैरे. आई म्हणाले ते सोडून टाका रे. आम्ही म्हटलं आम्ही एकदा पाव ठेवलं तर पाठी येऊ शकत नाही. मागे येऊ शकत. आमच्या जीवात आता मूर्ती तरी इथेच होणार आम्हाला. एकदा आम्ही चाकू हातात घेतलं तर त्यातच एक आहे, हत्यार घेतलं तर हत्यारमध्ये मूर्ती होणार. एक कहावत आहे, तलवार घेतलं तर तलवारमध्ये याच्या मूर्ती होईल. असं मग तलवार गिलवार चाकू बिकू घेऊन फिरणारा माणूस आम्ही. आई बोलतो तर कसं, आई आम्ही झाले आमची असं म्हणून आम्ही बोलत. त्या आईचं मन किती ऐकून, हे शब्द ऐकून दुखावला. किती दुखावलं असतं, किती दुःख झालं असतं. आणि माझ्या मुलाला आम्ही लहानपणामध्ये कसं बघितले. ठीक आहे, त्यांच्या भीक मागणं तर पण त्यांच्या नाही, ती तरी सुखाचे जीवन आहे, शिकायचे जीवन आहे. ती भीक मागत्या वेळेला पण असं भीक मागत कुठे भीक नाही भेटलं तर कुठे काम करायला पण जातो आम्ही. कटराचं काम, काम तो पण करायचे आम्ही.